मित्रांनो, पहा, हे ग्रामीण जीवन. या शेळ्या, या बकऱ्या, या कोणीतरी पाळलेल्या आणि आता चरायला सोडलेल्या. दुरून येणारी ती कोंबड्याची आरवणं हे आपण पहाटेला म्हणतो, पण आत्ता या संध्याकाळच्या वेळी दुरून येणारा तो कोंबड्याचा आवाज. आणि हे पहा, जे मिळतं ते चरायला सोडलेली ही शेळ्या आणि बकऱ्यांची ही एक कतार रस्ता क्रॉस करून आता ते दुसरीकडे जाते. पहा, हे पिल्लू. खूप आवडीने तुम्ही मटण खाता ना? हो, बकऱ्याचं आहे का बोलायचं आहे असंही विचारता. अरे ते हीच, ह्यांनाच कापलं जातं. याची काही जाणीव नाही कोणाला. पहा, ते गुटगुटीत बकरं आहे. अरे हेच कापलं जाईल पुन्हा कधीतरी. त्या मालकाला पैशाची गरज असली की तो कसायाला विकायला थांबेल रस्त्यात. याला एक छानशी दोरी बांधून गळ्यात. हां, जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत मिळेल ते चरायचं. अरे काय मिळतं यांना या वाळलेल्या गवतामध्ये? पहा पहा, ते आता हे रस्ता क्रॉस करून तिकडे गेलेत. मी मुद्दाम तुम्हाला जाणीव निर्माण व्हावी म्हणून पुन्हा मी पण रस्ता क्रॉस करून आलो आहे. हे तिकडं चरत होते, आता ह्या साईडला चरायला आले. पहा, ते किती गोंडस दिसतंय पिल्लू ते. हां, हे पण आलं माझ्या मागं. पहा, नाही हो, पण त्यांचं जीवन कधीपर्यंत आहे त्यांचं त्यांनाच माहिती नाही आहे. सत्य आहे ना हे? तुम्ही आम्ही माणसाच्या जन्माला आलो ना. अरे खूप मोठा तीर मारला आपण माणसाच्या जन्माला येऊन. कशासाठी आलो? ह्यांना कापून खाण्यासाठी? क्या बात आहे. अरे कशी जगतात ही. पहा, यांना कोणी पाळलंय. मी आजूबाजूला पण कॅमेरा मारतोय, काही माहीत नाही कोणी पाळलंय. पण संध्याकाळच्या वेळेस त्यांना असं सोडावंच लागतं. थोडंसं ती अशी मोकळ्या रानात फिरली आणि मग त्यांना जे हवं ते खात राहतात, चरत राहतात. पहा, अजून एक आलं. हे ग्रामीण जीवन, हे शेळी बकरी पालन. आता आजकाल तर काय नोकऱ्या मिळत नाहीत. मग एखादा मुलगा म्हणतो, मला गाय पाळायची आहे, मला शेळी बकऱ्या पाळायच्यात, माझं काय डोकं चालत नाही शाळेत, मग मी हेच करतो. मग बाप पण तेवढा अडाणी, फार काही शिकलेला नसतो, 12वी पास. मग बापाला पण रोजचं व्यसन. मग बाप पण काय 2 गाई घेतो, 2 शेळ्या 2 बकरी घेतो, घराच्या बाजूला बांधतो आणि पोराला सांगतो, पाळ आता तू. ते लेकरू पण शाळा सोडून देतं आणि मग अशा शेळ्या मेंढ्या बकरी गाय हे पाळण्यात जीवन व्यतीत करायला लागतो. पण हे नाही आहे हो जीवन. हे नाही आहे. मुलांनी दुसरं काही करून नंतर मग हे केलं पाहिजे, पण त्या अर्थार्जनासाठी नको. अर्थार्जन अधिक या प्राण्यांच्या विषयी दया, असा दुहेरी हेतू पाहिजे. हां, ठीक आहे, तुम्ही म्हणाल ह्याला काय जातं आहे व्हिडिओ बनवणाऱ्याला, ह्याचं आपलं दर महिन्याला चटणी भाकरी भागते आहे आणि मग निघायला लोकांना शिकवायला. हो, तुम्हाला म्हणायचा, तुम्हाला बोलायचा नक्की अधिकार आहे, पण यांना कापून खाण्याचा तुम्हाला माणूस म्हणून कोणी अधिकार दिला? कोणीच नाही दिला. तो तुम्ही घेतला. तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही घेतलेला अधिकार आहे तो. हा अधिकार कोणीही तुम्हाला दिला नाही. तुम्ही जी देवसंकल्पना मानताय ना, त्या देवानेसुद्धा यांना कापून खा म्हणून अधिकार नाही दिला. हां, अरे खरंच की तुम्हाला लगेच क्रॉस करायला एक मुद्दा मिळेल. तुळजापूरच्या देवळात अजबळी दिला जातो, बकऱ्याचा बळी दिला जातो.
दसऱ्याच्या आधी. आणि तेव्हा चक्क ज्या काळी धाराशिव म्हणजे आजचं उस्मानाबाद हा जिल्हा नव्हता, तेव्हा चक्क सोलापूरचे जिल्हाधिकारीसुद्धा त्या बळीच्या वेळेस हजर राहायचे म्हणे. बापरे! म्हणजे मग हे तर अतिरेकच झाला ना. कलेक्टर साहेब स्वतः हजर राहायचे, तर मग ही मान्यताच झाली ना. शेळ्या बकऱ्या पाळा आणि त्यांचे बळी देवाच्या नावाने द्या आणि ते मटण विकून स्वतःची उपजीविका करा. खरंच ना, मला ना कधीकधी माणूस म्हणून जन्म घेतल्याचीच चीड येते. स्वतःच्या जन्माचीच चीड येते. अरे किती छान वाटतं ह्यांना बघायला. आणि आपण अगदी आवर्जून बुधवारी रविवारी छानपैकी, अरे तुझ्याकडं बोलायचं मिळतं का, तुझ्याकडं बकऱ्याचं मटण नाही आहे का, असं विचारत आपण मस्त पार्ट्या रंगवतो ना. अरे मस्त, अरे क्या क्या मटन था यार, अरे क्या फ्राय बनाया था उस होटल वाले ने. आणि मिटक्या मारत आपण त्या मटणाचा आस्वाद घेतो. पण त्या मटणाच्या त्या तुकड्यांच्या, त्या मसालेदार तुकड्यांचा आस्वाद घ्यायच्या आधी तुमच्या कोणाच्याही आपल्या डोळ्याच्या समोर असं येत नाही ना, की अरे हा पण मस्त फिरत असेल, असा हिरव्या कोरणातनं तो काहीतरी घास हुडकत फिरला असेल, अरे त्यालाही काही आयुष्य असेल, अरे त्यालाही कुठल्या तरी शेळीविषयी प्रेम वाटलं असेल, असं नाही ना विचार मनात येत. तुम्ही म्हणाल की प्रवी बोलतोय का दादा वासवानी बोलतायत. असो, पण सहज यांना पाहता पाहता, यांचं हे असं या माळ रानात चरणं बघता बघता माझ्या मनात जे विचार आले ते फक्त मी बोलत राहून यांच्या छवी ज्या या कापल्या गेल्यानंतरसुद्धा कुठेतरी चिरंतन राहाव्यात म्हणूनच हा व्हिडिओ बनवतो आहे. मित्रांनो, खरंच मला जैन धर्माची शिकवण खूप आवडते. सूर्यास्तानंतर ते अन्न ग्रहण करत नाहीत. खूप चांगले कन्सेप्ट होतो. प्रत्येक धर्मामध्ये ना काही ना काही घेण्यासारखं आहे. आणि मग अहिंसावादी जीवन, शाकाहारी जीवन हेच खरं मानवी जीवन आहे. तुमची आमची आतडी असं नॉनव्हेज खाण्यासाठी कधीच बनली नाही आहेत. अशा प्राण्यांना मारून जगण्यासाठी तुमचा आमचा जन्म झाला नाही आहे. हा कन्सेप्ट कितीतरी धर्मामध्ये आहे. हां, काही धर्मामध्ये माणसांनासुद्धा मारून टाका असेही कन्सेप्ट आहेत. त्या धर्मांच्या विषयी मला काही बोलायचं नाही आहे. ते धर्म, त्यांच्यामध्ये लिहिलेल्या गोष्टी खूप खोट्या आहेत असं आज हजारो लोकांना समजतं आहे आणि ते धर्म बदलू इच्छितात. यातच सगळा विजय आला. चला, जगा आणि जगू द्या. पहा किती मजेत हे कोरण्याच्या इथे जे काही मिळतं आहे त्यांना, थोडंफार हिरवं गवत, थोडंफार वाळलेलं त्यांना आवडणारं काही, ते चरत चरत ते इथे जगतायत. माहीत नाही हो त्यांना ते किती दिवस जगणार आहेत. माहीत नाही हो कुठल्या कसायाची सुरी त्यांच्या मानेवर फिरणार आहे. माहीत नाही हो ते मटण म्हणून कोणाच्या पोटाचा घास बनणार आहेत आणि कोणाच्या पोटाच्या द्वारे ते मटण म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर पडणार आहेत. दैट्स लाइफ ऑन दिस अर्थ. इस विशाल आसमां के नीचे बस यही ज़िंदगी है, यही ज़िंदगी है, यही ज़िंदगी है.